100 वर्षाच्या ग्रामपंचायतीच्या कालावधीनंतर आपली ही नगरपालिका स्थापन झाली आणि नगरपालिका स्थापन होत असताना त्या इतिहासामध्ये आता मी जात नाही, त्यांना ती वेळ नाही. मला आवर्जून या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की दादा ग्रामविकास खात्याचे मंत्री असताना ही इमारत 2009 पूर्वी 7-8 साली ही इमारत बांधत असताना ते नियोजन होतं की आपली कधी ना कधी नगरपालिका होणार आहे, आपल्याला करायची. आणि त्या दृष्टीनंच आपल्या ग्रामपंचायतीचं त्यावेळेस ही इमारत हे कार्यालय त्या दृष्टीनं दूरदृष्टी ठेवून 2009 आज 2026 म्हणजे जवळपास किती 17-18 वर्ष 16 वर्षानंतर 16 वर्षापूर्वी आपल्या नेत्यांनी आदरणीय बाळदादांनी त्यावेळेस किशोर काका नगर ग्रामपंचायतीमध्ये होते, सगळ्यांनी विचार करून भविष्याचा विचार करून ह्या इमारतीची बांधणी केली, उभारणी केली. त्यामुळे आजपासून कारभाराला सुरुवात होणार आहे, कामकाजाला सुरुवात होणार आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी सर्व नवनिर्वाचित सदस्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आता की तुम्ही आज राजकारण आणण्याची काय कारण नाहीतर कोणतं म्हणणार रणजितचे म्हणजे वाटेल कशी काय व्यासपीठावरती. त्यावर मी मागाशी जसं म्हटलं की कुठल्याही राज्याच्या किंवा कुठल्याही मुख्यमंत्र्याची ज्यावेळेस शपथविधी असते त्यावेळेस त्या शपथविधीला सर्वच पक्षीय लोक उपस्थित असतात. त्यामुळे काही चर्चा काढण्याची काय आवश्यकता नाही. मी आवर्जून पहिल्याच दिवशी मला एकदा सांगायचं की 2-3 गोष्टींवरती लक्ष आपण गावकरी म्हणून आपण नागरिक म्हणून आपल्याला देण्याची आवश्यकता आहे. पदाधिकारी काम करतीलच, आवर्जून मला सांगायचं कामं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपण आपल्या गावासाठी म्हणून रस्त्यांचं असेल, गटरीचं असेल, अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, त्याच्यासाठी म्हणून आपण पैसा आणला, पैसा उभा केला आणि त्याची कामं देखील सुरू झालेली. आता बाहेरच्या भागातली कामं सुरू आहेत, परत आतल्या भागातली कामं सुरू होतील आणि त्यामुळे धूळ उडणार. आणि मी हे पहिल्याच दिवशी सांगितलं होतं कारण 3 कामं चालू आहेत. एक पिण्याच्या पाण्याचं पाईपलाईनचं, अंडरग्राऊंड ड्रेनेजचं आणि त्यामुळे त्या दोन्ही गोष्टींना खोदाईचं काम त्या ठिकाणी करावं लागतं किंवा त्याच्यामुळे धूळ उडणार. थोडासा त्रास होईल, गैरसोय होईल, पण भविष्याचा विचार करून आपण या सगळ्या गोष्टींची बांधणी करतो आणि त्याच्यानंतर रस्त्यांचं काम होतं. आणि त्यामुळे मला पहिल्यांदा सर्व मंडळाला ही विनंती करायची की ज्यावेळेस रस्त्यांचं काम होईल, कॉन्क्रीटीकरण असेल किंवा डांबरीकरण असेल, ज्या ज्या गल्लीमध्ये रस्त्यावरती नवरात्र मंडळाचा बसत असेल, गणपती मंडळ बसत असेल किंवा आपला काही उत्सव आपण वर्षानुवर्ष करत असतो किंवा वर्षाचा कार्यक्रम असतो, एकदा रस्ता झाल्यानंतर त्याच्यावरती खड्डा काढायचा नाही. रस्त्याचं काम चालू असताना त्याला होल करून ठेवायचे, पाईप सोडायचे त्याच्यामध्ये आणि मग त्याच पाईपमध्ये आपला मंडप उभा करायचा, नवीन खड्डा काढायचा नाही. जे काय करायचे आत्ताच करून घ्या. मला सर्वांना सांगायचं ट्रॅफिकची शिस्त गावाला पाहिजेच सगळ्यांची. माझ्यापासून तुम्ही थांबून त्याला हटकायचं, मी सुद्धा हटकणार. आणि ज्या ज्या गाड्या रॉंग साईडला चुकीच्या मोटरसायकली कशाही पार्क केलेल्या असतील, गाडी असतील, कुणाची का असेल, मी त्याचं नोटिंग करणार आहे आणि नगराध्यक्षांना पाठवणार. आता निवडणूक संपली, काय जे पैसे होतं झालं सगळं संपलं, आता राजकारण नाही, हे सगळं गाव आपलं आहे. आता पक्ष ते काय बघायचं काय कारण नाही, कुणी काय केलं, कुठं काय मतदान झालं, गाव आपला, संपूर्ण गाव आपलं आहे. आपली जबाबदारी आणि तीच आपली भूमिका आजवरची, तीच शिकवण आपली आहे. त्यामुळे आपलं गाव म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये हातभार लावा, तीच विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो.